मैत्रिणींनो, सध्या कॉटनच्या साड्या इतक्या ट्रेंडमध्ये आहेत की काही विचारू नका. सध्या अगदी जेनझी मध्ये सुद्धा कॉटन साड्यांचं ट्रेंड आहे किंवा अगदी कुठल्याही वयोगटात असाल, कॉटन साडी ही अतिउत्तम वाटत असते. मग अशा कुठल्या 8 साड्या आहेत कॉटनच्या ज्या तुमच्या वॉर्डरोबमध्ये तुम्ही ठेवल्या तर तुमचं अगदी घरामधलं कुठलं फंक्शन असेल किंवा अगदी तुम्हाला ऑफिसला वगैरे जायचं असेल, फॉर्मल मीटिंग्स अटेंड करायच्या असतील तेव्हा सुद्धा तुम्ही वापरू शकता. याचबद्दलचा हा एक छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. सगळ्या माझ्या मैत्रिणींना आवडणारा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नंबर 1 ती म्हणजे खादी कॉटन साडी. आता ही शक्यतो सगळ्यात परिचयाची अशी साडी आहे. खादी कॉटन साडीचे सर्वात मोठं वैशिष्ट्य हे म्हणजे ह्याचं जे कापड आहे ते उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देतं आणि हिवाळ्यामध्ये ऊब देतं. आजकाल खादी साड्यांवरती ब्लॉक प्रिंट्स किंवा अगदी एम्ब्रॉयडरी किंवा काठपदर वापरून सुद्धा आधुनिक लुक त्याला दिला गेलेला आहे. यामुळे या साड्या केवळ ऑफिससाठीच नाहीत तर अगदी जसं मी म्हटलं तुम्हाला सणवार असतील, पूजाविधी असतील तरी सुद्धा खूप शोभून दिसतात. खादी कॉटन साडीवरती ऑक्सिडाइज ज्वेलरी किंवा अगदी टेराकोटा ज्वेलरी किंवा लाकडी मण्यांच्या ज्या माळा आहेत त्या जर तुम्ही पेरअप केला तर एकदम तुमचा लुक एन्हान्स होणार आहे. एक कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज आणि कपाळावर छोटीशी टिकली लावली की तुमचा लुक जो आहे तो एकदम परफेक्ट आहे. नंबर 2 ते म्हणजे चंदेरी सिल्क कॉटन साडी. ही सुद्धा खूप सुंदर आणि माझी फेवरेट साडी आहे. पूर्वी ही साडी केवळ राजघराण्यातल्या ज्या स्त्रिया होत्या म्हणजे अगदी त्या लेवलच्या स्त्रिया मोठ्या प्रमाणात वापरायच्या, कारण क्वीन्स फॅब्रिक याला मानलं जातं. चंदेरी साडी ही सिल्क आणि कॉटन अर्थात रेशम आणि सुती यांचं मिश्रण करून या दोन्ही सुतांचा वापर करून बनलेली ही साडी आहे. त्यामुळे रेशमाची चमक याला असते आणि सुती कपडा असल्यामुळे तो मऊदार आहे आणि तो आरामदायी सुद्धा आहे. ही साडी दिसायला तशी थोडी ट्रान्सपरंट आहे पण अतिशय तलम असते. चंदेरी साड्यांवर सोन्याच्या चांदीच्या जरकाम केलेले बुट्टी मोठ्या प्रमाणात आहेत. यात प्रामुख्यानं नाणी फुलं, मोर किंवा अगदी वेगवेगळ्या प्रकारची नक्षी असते. याचे जे काठ आहेत ते अतिशय नाजूक असतात, उठावदार असतात. चंदेरी सिल्क कॉटन साडीवरती तुम्ही मोत्याचे दागिने पेरअप करत तरी तुम्ही सुंदर दिसणार आहात. साडीच्या नक्षीनुसार जे काही सोनेरी किंवा म्हणजे गोल्डमध्ये चोकर जो आहे तो सुद्धा तुम्ही पेरअप करू शकता किंवा अगदी सिल्क असूनही ही साडी वजनाला इतकी हलकी असते की तुम्ही अगदी दिवसभर ती कॅरी करू शकता. त्यामुळे ही सुद्धा तुमच्या वॉर्डरोबमध्ये असली पाहिजे. नंबर 3 ती म्हणजे इकत कॉटन साडी. आता इकत कॉटन साडी तिच्या वैशिष्ट्यपूर्ण टायडाय पद्धत जी आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. कापड विणण्यापूर्वीच सुताला ठराविक अंतरावरती बांधलं जातं आणि मग ते रंगवलं जातं. यामुळे साडीवर अतिशय सुंदर आणि धुसर अशी कडा निर्माण होते, लाईन्स निर्माण होतात, एखादी डिझाईन तयार होते, त्यालाच इकत म्हटलं जातं. इकत साड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आकार, पट्टे, चौकटी अशा वापरल्या जातात. इकत साडी ही स्वतःच एक मोठी कलाकृती असल्यामुळे कमी दागिने जरी तुम्ही घातले तरी छान वाटणार आहात. ब्लॅक मेटल किंवा अगदी टेराकोटा किंवा लाकडी दागिने जे आहेत ते अतिशय याच्यावरती उठून दिसतात. जर साडीवर डार्क रंगाची डिझाईन असेल तर कॉन्ट्रास्ट रंगाचा प्लेन ब्लाऊज यावरती एकदम शोभून दिसतो. त्यामुळे ही सुद्धा तुमच्या वॉर्डरोबमध्ये असली पाहिजे. विशेष म्हणजे फॉर्मल मीटिंगसाठी सुद्धा परफेक्ट आहे. नंबर 4 ती म्हणजे जामदानी कॉटन साडी. आता जामदानी हा शब्द मूळचा पर्शियन शब्द मानला जातो, जिथे जाम म्हणजे फुलं आणि दानी म्हणजे कुंडी. या साडीच्या नावाप्रमाणेच यावर फुलांची आणि वेलींची अत्यंत नाजूक अशी नक्षी हातानं विणलेली असते. ही साडी दिसायला थोडीशी ट्रान्सपरंट आहे, हलकी आहे आणि नेसल्यानंतर सुद्धा अतिशय आरामदायी आहे. जामदानीवर प्रामुख्यानं बुट्टी किंवा जाल वर्क हे केलं जातं. यामध्ये पानं, फुलं, मोर अशा मोहक डिझाईन्स आहेत. पारंपरिक पांढऱ्या किंवा ऑफ व्हाईट रंगाव्यतिरिक्त आता ही जी साडी आहे ती सगळ्याच वेगवेगळ्या आकर्षक रंगांमध्ये येते. जामदानी साडी अतिशय नाजूक असल्यामुळे यावर पारंपरिक दागिने हे खूप सुंदर दिसतात. उदाहरणार्थ गळ्यामध्ये सोन्याची चिंचपेटी किंवा मोत्यांची माळ किंवा अगदी हातामध्ये नाजूकशा बांगड्या तुम्ही घातल्यात तरी सुद्धा राजेशाही लुक वाटणार आहे. केस बांधून त्यावरती गजरा लावला तर एकदम पारंपरिक आणि एकदम छान तुम्ही दिसणार आहात. त्यामुळे ही साडी सुद्धा तुमच्या कपाटात असलीच पाहिजे. नंबर 4 मलमल कॉटन साडी. फॉर्मल लुक असेल, कुठलंही तुमचं वय असेल, अगदी तुम्ही जेनजी असाल तरी मलमल कॉटन साडी ही असलीच पाहिजे, कारण ती एकदमच भारी आहे. मलमल साड्यांवरती सहजा फ्लोरल प्रिंट किंवा ब्लॉक प्रिंट किंवा चिकनकारी एम्ब्रॉयडरी अशा प्रकारचे डिझाईन्स आहेत. सध्या पेस्टल कलरमध्ये जसं बेबी पिंक, मिंट ग्रीन, लेमन येल्लो अशा
त्याच्यामध्ये मलमल साड्या खूप मिळतात मार्केटमध्ये. प्राजक्तांची फुलं रेखाटलेली वगैरे पण या मलमल कॉटन मिळतात. त्यासुद्धा सध्या खूप म्हणजे प्रीमियम क्वालिटीच्या मानल्या जात आहेत आणि एलिगंट लुक देतात. मलमल साडीवरतीच तुमचे ऑक्सिडाइज झुमके तुम्ही घालू शकता. त्यावर मोठी छान अंगठी, स्टायलिश तशी ऑक्सिडाइज ज्वेलरी पेअरअप केली तुम्ही गुड टू गो आहात. छोटीशी काळी टिकली लावायला सुद्धा विसरू नका. फॉर्मल मीटिंगसाठी अत्यंत बेस्ट ऑप्शन, दिवसभर कॅरी करू शकता. नंबर 6 प्रिंटेड कॉटन साडी. प्रिंटेड कॉटन साडी ही साडी आरामदायी आहे, तर रंगाच्या आणि नक्षीच्या वैविध्यतेमुळे ही नेहमीच फॅशनमध्ये इन ट्रेंड मानली जाते. सध्या घरगुती वापरापासून ते अगदी कॉर्पोरेट ऑफिसच्या मीटिंगपर्यंत ही साडी महिलांमध्ये खूप जास्त पसंतीला आहे. इतर विणलेल्या साड्यांच्या तुलनेमध्ये प्रिंटेड कॉटन साड्या किमतीनं सध्या कमी असतात, पण दिसायला ते अत्यंत महागड्या साड्यांसारख्या लुक देतात. प्रिंटेड साडीवर नेहमी आपण प्लेन किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज वापरतो, त्यामुळे साडीची प्रिंट जी आहे ती उठून दिसते. जर साडीवर मोठी प्रिंट असेल तर दागिने छोटे घाला. जर साडीवर प्रिंट छोटी असेल तर अगदी वाईस वर्सा तुम्हाला मोठे स्टेटमेंट इयरिंग्स किंवा नेकलेस तुम्ही घालू शकता. त्यावर छान तुम्ही तयार व्हा आणि स्वतःचा एक लुक जो आहे तो नक्की आरशामध्ये न्याहाळा. तुम्ही एकदम रॉयल दिसणार आहात. त्यानंतर 7th पॉईंट जो आहे तो अर्थातच बंगाल कॉटन साडीचा. ही सुद्धा साडी खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे आणि बऱ्याच मुली ही पेअरअप करतात. बंगाल कॉटन साड्यांचं वैशिष्ट्यच असतं ते म्हणजे त्या अगदी पातळ असतात आणि तलम धाग्यांपासून विणलेल्या असतात. सो इझी टू कॅरी, इझी टू वेअर अशा या साड्या आहेत. या साड्यांचे काठ थोडे मोठे जाड असतात आणि उठावदार असतात. काठांवर रेशमी धाग्यांनी किंवा अगदी जरीनं फूल, मोर, मासे, वेगवेगळ्या प्रकारचे आकार अशा प्रकारे विणलेली डिझाईन असते. या साडीचा पदर खूप कलाकुसर केलेला असतो. बंगाल कॉटन साडीवर मोठे लाल जे कुंकू आहे, जसं बंगाली स्त्रियांमध्ये दिसून येतं, ते पण खूप सुंदर दिसतं. हातामध्ये काचेच्या बांगड्या आणि परिपूर्ण बंगाली लुक तुम्हाला करायचा असेल तर नक्की तुम्ही ही साडी पेअरअप करा. सोन्याचे पारंपरिक दागिने किंवा टेराकोटा ज्वेलरी तर एकदमच बेस्ट यावर दिसते. त्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट महेश्वरी कॉटन साडी. महेश्वरी साड्या या प्रामुख्यानं सिल्क आणि कॉटनच्या मिश्रणापासून विणल्या आहेत. यामुळे या साडीवर एक नैसर्गिक चमक आहे आणि वजनाला ती हलकी आहे. या साड्यांचा पोत अत्यंत मऊ असतो, त्यामुळे या साड्या केवळ नैसर्गिक रंगांच्या असल्या तर त्या अधिक छान दिसतात, जसं जांभळा, मरून, हिरवा. मात्र फॅशननुसार पेस्टल आणि ब्राईट कलर सुद्धा वापरले जातात सध्या, त्यामुळे तुम्ही कुठलीही साडी तुमच्या वॉर्डरोबमध्ये ठेवू शकता. यावर जरतारीचा काठ साडीला अधिक लुक द्यायला मदत करत असतो. महेश्वरी साडीवरती सोन्याचे पारंपरिक दागिने, मोत्याचे दागिने खूप सुंदर दिसतात. साडीच्या बॉर्डरला साजेचा असा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज त्यावर तुम्ही घातला तरी राजेशाही लुक तुम्हाला येणार आहे. त्यामुळे यंदाचा जो वेडिंग सीझन आहे त्या सीझनमध्ये सुद्धा या सगळ्या साड्या तुम्ही वापरू शकता आणि या तुमच्या वॉर्डरोबचं जो काही तुमचं कॉम्बिनेशन आहे ते बदलून टाकणार आहे. कुठलाही फंक्शन असेल तरी सुद्धा तुम्ही यामधली एखादी साडी पिक करा आणि तुम्ही रेडी व्हा. तुम्ही छानच दिसणार आहात आणि कॉटन असल्यामुळे अगदी अंगाला अजिबात त्याचा त्रास होणार नाहीये, रॅशेस येणार नाहीये, त्यामुळे एकदम बेस्ट असे पर्याय आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा. तुमचा असं छान साडीवरचा लुक आम्हाला टॅग करायला विसरू नका आणि हो, लोकमत सखीवरती असंच प्रेम करत राहा. हा व्हिडिओ भरपूर शेअर करा.